विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप. एखादा पाईप किंवा ट्यूब जर घेतला तर त्यामध्ये एअर कॉलम होतो आणि त्या एअर कॉलमला व्हायब्रेट केल्यानंतर त्यात स्टेशनरी वेव्हज तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा की निसर्गातल्या प्रत्येक वस्तूमध्ये व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि त्यामध्ये स्टेशनरी वेव्हज तयार होऊ शकतात. तर या ठिकाणी पाईप मध्ये जो एअर कॉलम आहे तो व्हायब्रेट होऊन स्टेशनरी वेव्हज तयार होतात. त्यासाठी आपण जो पाईप घेणार आहोत त्या पाईपचे दोन प्रकार आपण घेऊ शकतो. एक पाईप क्लोज ॲट वन एंड, ज्यामध्ये पाईपची एक बाजू ही बंद केलेली आहे, आणि दुसरं पाईप ओपन ॲट बोथ एंड, पाईपच्या दोन्ही बाजू ओपन आहेत. आणि या दोन्ही प्रकारच्या पाईपमध्ये एअर कॉलम व्हायब्रेट झाल्यानंतर स्टेशनरी वेव्हज तयार होतात. त्या कशा तयार होतात आणि त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण घेऊ पाईप क्लोज ॲट वन एंड. आता यामध्ये जेव्हा एअर कॉलम व्हायब्रेट होतो आणि स्टेशनरी वेव्हज तयार होतात तर त्यामध्ये एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नोड्स आर ऑलवेज फॉर्म्ड ॲट द फिक्स्ड एंड ऑर क्लोज्ड एंड. क्लोज्ड एंड जो आहे तो खालचा क्लोज्ड एंड आहे, तिथे नोड्स तयार होतात. अँड अँटीनोड्स आर फॉर्म्ड ॲट द ओपन एंड. जिथे ओपन बाजू आहे तिथे अँटीनोड तयार होतात. ॲट द क्लोज्ड एंड नोड्स आर फॉर्म्ड. आता या ठिकाणी जो एअर कॉलम आहे तो वेगवेगळ्या मोड्स ऑफ व्हायब्रेशन मध्ये व्हायब्रेट होतो. मोड्स ऑफ व्हायब्रेशन म्हणजे काय? द व्हायब्रेशन्स विथ डिफरंट नंबर ऑफ लूप्स फॉर्म्ड इन दॅट बॉडी. तर या एअर कॉलम मध्ये वेगवेगळ्या नंबर ऑफ लूप्स तयार होतात, म्हणून याला डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी हा जो आहे ज्यामध्ये एक अँटीनोड आणि एक नोड आपल्याला दिसत आहे, तर याला म्हणायचं सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा याला म्हणायचं फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. फंडामेंटल मोड म्हणजे काय? द मोड ऑफ व्हायब्रेशन इन विच मिनिमम नंबर ऑफ लूप्स आर फॉर्म्ड. कमीत कमी लूप्स ज्या मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये निर्माण होतात त्याला फंडामेंटल मोड असं आपण म्हणतो. त्यानंतर फंडामेंटल मोड पेक्षा एक लूप ज्यात जास्त निर्माण होतो त्याला आपण म्हणायचं फर्स्ट ओव्हरटोन. ओव्हरटोन म्हणजे काय? द मोड ऑफ व्हायब्रेशन विच इज जस्ट ऑकर आफ्टर द फंडामेंटल मोड. फंडामेंटल मोड पेक्षा हायर फ्रिक्वेन्सीचे किंवा जास्त नंबर ऑफ लूप्स असलेले जे मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स असतात त्यांना ओव्हरटोन्स असं आपण म्हणतो. त्यानंतर एक लूप जास्त असणारा त्याला आपण सेकंड ओव्हरटोन असं म्हणतो. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा की फंडामेंटल मोड म्हणजे फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, सेकंड ओव्हरटोन म्हणजे थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. सो इन केस ऑफ फंडामेंटल मोड there are one antinode and one node, so distance between node and antinode is lambda by 4. आणि हे जे डिस्टन्स आहे ते ह्या ट्यूबच्या लेंथ एवढं. आपण असं गृहीत धरूया की ट्यूबची लेंथ म्हणजे स्मॉल एल, परंतु लॅम्बडा बाय 4 जे डिस्टन्स आहे म्हणजे डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड, इट इज नॉट एक्झॅक्टली इक्वल टू स्मॉल एल बट इट इज ग्रेटर दॅन स्मॉल एल. पाईपच्या लेंथ पेक्षा हे डिस्टन्स जे आहे लॅम्बडा बाय 4 ते थोडं जास्त असते. याचं कारण असं आहे की अँटीनोड इज फॉर्म्ड नॉट एक्झॅक्टली ऍट द ओपन एंड बट जस्ट अबव द ओपन एंड. अँटीनोड हा पाईपच्या एकदम कडेवर तयार होत नाही ओपन एंडवर, तर त्यापेक्षा थोडस जास्त अंतरावर तयार होतो, ज्या अंतराला आपण म्हणतो एंड करेक्शन स्मॉल ई. म्हणून कॅपिटल एल म्हणजे करेक्टेड लेंथ अँड इट इज इक्वल टू एल प्लस स्मॉल ई अँड नाऊ दिस इक्वल टू लॅम्बडा बाय 4. म्हणून लॅम्बडा इज इक्वल टू 4 कॅपिटल एल. म्हणून या ठिकाणी velocity of the wave is given by v is equal to n lambda or lambda is equal to v upon n or n is equal to v upon lambda. Putting the value of lambda we get n is equal to v upon 4l.
तर या ठिकाणी एन म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ फंडामेंटल मोड, ज्याला आपण N0 म्हणूयात. N0 म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी और फ्रिक्वेन्सी ऑफ द फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन, किंवा N0 ला असं म्हणतात फर्स्ट हार्मोनिक्स. हार्मोनिक्स म्हणजे काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी आपण सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा फर्स्ट ओव्हरटोन पाहूयात. इन केस ऑफ फर्स्ट ओव्हरटोन 1.5 लूप आर फॉर्म्ड. 1 आणि अर्धा लूप तयार होतो, किंवा 1, 2 and 3 हाफ लूप्स आर फॉर्म. 3 अर्धे लूप्स तयार होतात. प्रत्येक हाफ लूपचं डिस्टन्स असते λ/4. या ठिकाणी 3 हाफ लूप्स आहेत, म्हणून टोटल डिस्टन्स इज 3 λ/4 and therefore the corrected length capital L is equal to small l plus e is equal to 3 λ/4. म्हणून लॅम्बडा is equal to 4 कॅपिटल L अपॉन 3. याला आपण λ1 असं म्हणूया. आणि म्हणून फ्रिक्वेन्सी N1 is equal to V upon λ1. Putting the value of λ1, we get N1 is equal to 3V upon 4L. आता V upon 4L is equal to N, म्हणून N1 is equal to 3V upon 4L, किंवा N1 is equal to 3N0. तर या N1 ला म्हणतात फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन, किंवा N1 ही 3 टाइम्स N0 आहे, म्हणून याला म्हणायचं थर्ड हार्मोनिक्स. हार्मोनिक्स म्हणजे काय आपण आता या तिसऱ्या उदाहरणानंतर पाहूया. तर तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण पाहणार आहोत थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा सेकंड ओव्हरटोन, ज्यामध्ये 1, 2 फुल लूप अँड 1 हाफ लूप, 2 आणि अर्धा लूप तयार होतो. और there are 5 half loops. Each half loop has a length λ/4. Therefore total length is 5 λ/4. Therefore corrected length capital L is equal to small l plus e is equal to 5 λ/4, where small l is the original length of the tube and small e is end correction. End correction म्हणजे काय, तर अँटीनोड हा ओपन एंड पेक्षा थोडासा वर निर्माण होतो. तर जितक्या वर तो अँटीनोड निर्माण होतो त्या डिस्टन्सला म्हणतात एंड करेक्शन. याला आपण λ2 म्हणूया. तर λ2 इज इक्वल टू 4L अपॉन 5, म्हणून N2 इज इक्वल टू V अपॉन λ2, और N2 इज इक्वल टू 5V अपॉन 4L. आता V अपॉन 4L म्हणजे N0 आहे, म्हणून N2 इज इक्वल टू 5N0. या N2 ला म्हणायचं फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन, किंवा N2 ला आपण असं म्हणू फिफ्थ हार्मोनिक. तर हार्मोनिक्स म्हणजे काय, हार्मोनिक्स आर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी टुगेदर विथ देअर इंटिग्रल मल्टिपल. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या पटीला इंटिग्रल मल्टिपलला आपण हार्मोनिक्स असं म्हणतो. जसं फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला फर्स्ट हार्मोनिक कारण ती 1 टाइम आहे. इथं N1 इज इक्वल टू 3N0, 3 टाइम्स आहे म्हणून थर्ड हार्मोनिक. इथे N2 इज इक्वल टू 5N0, 5 टाइम्स आहे म्हणून याला फिफ्थ हार्मोनिक्स असं आपण म्हणतो. सो इन केस ऑफ पाईप क्लोजर एट वन एंड, फर्स्ट हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक अँड फिफ्थ हार्मोनिक्स आर प्रेझेंट. आता आपण पाहूया पाईप ओपन ॲट बोथ एंड. In case of pipe open at both end, as the both end are open, antinode is formed at the both end, and in between two antinode, one node is formed. So the fundamental mode or simplest mode of vibration consists of one loop. दोन अर्धा लूप मिळून एक लूप या ठिकाणी फंडामेंटल मोड मध्ये तयार होतो. त्यापेक्षा कमी लूप्स तयार होऊ शकत नाही म्हणून याला फंडामेंटल मोड असं म्हणतात.
the mode of vibration which consists of minimum number of loops called as fundamental mode. तर यामध्ये दोन ओपन एंड आहेत, म्हणून दोन्ही ओपन एंडला एंड करेक्शन असेल, म्हणून करेक्टेड लेंथ इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ ऑफ द ट्यूब प्लस 2 टाइम्स एंड करेक्शन. दोन्ही एंडला एंड करेक्शन असल्यामुळं 2 टाइम्स एंड करेक्शन त्यात ऍड करावं लागेल. आणि दोन अँटीनोड सक्सेसिव्ह अँटीनोड मध्ये डिस्टन्स असते लॅम्बडा बाय 2, म्हणून L is equal to lambda by 2 or lambda is equal to 2L. Therefore frequency N is equal to V upon lambda or N is equal to V upon 2L. ह्या फ्रिक्वेन्सीला आपण म्हणू N0. N0 is equal to V upon 2L or it is V upon 2L plus 2E. ह्या N0 फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी of the air column in which there is a pipe open at both ends. आणि या N0 ला आपण असं म्हणू की फर्स्ट हार्मोनिक्स. आपण आताच पाहिलं की हार्मोनिक्स आर द फंडामेंटल इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या 1 टाइम आहे म्हणून याला फर्स्ट हार्मोनिक्स असं आपण म्हणूया. आता आपण घेऊ सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, ज्याला आपण म्हणतो फर्स्ट ओव्हरटोन. इन केस ऑफ फर्स्ट ओव्हरटोन there are 1 full loop and 2 half loops. So there are 2 loops. एका लूपची लेंथ असते लॅम्बडा बाय 2, म्हणून टोटल लेंथ या ठिकाणी झाली 2 लॅम्बडा बाय 2 किंवा लॅम्बडा, म्हणून L इज इक्वल टू कॅपिटल लॅम्बडा. देअरफॉर N या ठिकाणी आपण N1 म्हणूया, लॅम्बडा 1 N1. N1 इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडा 1 और N1 इज इक्वल टू V अपॉन L. बट मल्टीप्लाइंग बाय 2 डिवाइड बाय 2 जर केला आपण तर N1 इज इक्वल टू 2 टाइम्स V अपॉन 2L, म्हणून N1 इज इक्वल टू 2 टाइम्स N0. म्हणून या N1 ला म्हणतात फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन, किंवा N1 ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या 2 टाइम्स आहे, म्हणून याला म्हणायचं सेकंड हार्मोनिक्स. As N1 is 2 times N0, it is called as second harmonics. तर हार्मोनिक्स म्हणजे काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या इंटिग्रल मल्टिपल. जितका इंटिजरनं आपण मल्टिप्लाय करू तितकं त्या हार्मोनिक्स असेल. नाउ लेट अस कन्सिडर द सेकंड ओव्हरटोन or third mode of vibration. So in case of second overtone or third mode of vibration, there are 2 full loops and 2 half loops, or there are 3 loops. प्रत्येक लूप ची लेंथ लॅम्बडा बाय 2 आहे, म्हणून द टोटल लेंथ L इज इक्वल टू 3 लॅम्बडा बाय 2 और लॅम्बडा इज इक्वल टू 2L अपॉन 3. This is the wavelength lambda 2. Therefore N2 is equal to V upon lambda 2 or N2 is equal to 3V upon 2L or N2 as V upon 2L. V upon 2L is N0. Therefore N2 is equal to 3N0. Hence N2 is called as frequency of second overtone, or it is equal to 3 times N0. Therefore N2 is called as third harmonics. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण उदाहरणादाखल 3 मोड ऑफ व्हायब्रेशन्स घेतले, पण असे असंख्य मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. आणि यात आपण पाहिलं की इन केस ऑफ पाईप क्लोज ॲट वन एंड देअर इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी गिव्हन बाय N0 is equal to V upon 4L. Then the frequency of first overtone, which is 3 times N0, it is called as third harmonic, and the frequency of second overtone, which is 5 times N0, called as fifth harmonics.
So in case of pipe closed at one end, first harmonic, third harmonic and fifth harmonics are present. Second and fourth harmonics are absent. म्हणून पाईप क्लोज at one end मध्ये ऑड हार्मोनिक्स असतात, इव्हन हार्मोनिक्स absent असतात. In case of pipe open at both end, the fundamental frequency is N0 is equal to V upon 2L. The frequency of first overtone is N1 is equal to 2N0, or it is called as second harmonic. Frequency of second overtone is N2 is equal to 3N0, it is called as third harmonics. So in case of pipe open at both end, first harmonic, second harmonic, third harmonic present. Similarly, fourth, fifth harmonics are present. So we say that in case of pipe open at both end, all harmonics are present. पाईप ओपन ॲट बोथ एंड मध्ये सर्व हार्मोनिक्स असतात, परंतु पाईप क्लोज ॲट वन एंड मध्ये इव्हन हार्मोनिक्स या अब्सेंट असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण शिकलो व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड अँड पाईप ओपन ॲट बोथ एंड. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तसंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.